बातमी एबीपी माझाच्या रियालिटी चेक संदर्भातली। कापूस सोयाबीन तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठीच्या बळकटीकरण योजनेच्या खरेदीमध्ये जवळपास 350 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केला। तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे त्यांच्या रडारवर होते। त्यावर तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनीही प्रत्युत्तर दिलं। बॅटरी ऑपरेटेड स्प्रेयर 2857 रुपयांना म्हणजे अगदी कमी दरात खरेदी केल्याचा दावा मुंडेंनी केला। मात्र एबीपी माझाने या संदर्भात रियालिटी चेक केलाय। कृषी विभागानं जास्तीच्या दरानंच बॅटरी ऑपरेटेड स्प्रेयर खरेदी केल्याचं यात दिसून आलंय। एवढंच नाही तर महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळ याआधी तेवढ्याच क्षमतेचे बॅटरी ऑपरेटेड स्प्रेयर कमी किमतीमध्ये खरेदी करत होतं, असंही एबीपी माझाच्या हाती लागल्याचं पुराव्यात दिसतंय। कापूस साठवणूक बॅग खरेदीचाही धनंजय मुंडेंचा दावा तथ्यहीन असल्याचं एबीपी माझाच्या रियालिटी चेकमध्ये दिसतंय। सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च तेवढ्याच क्षमतेची कापूस साठवणूक बॅग अर्ध्या किमतीमध्ये खरेदी करत असल्याचे पुरावे एबीपी माझाच्या हाती लागलेत। त्यामुळे ही महागडी खरेदी करून शेतकरी आणि शासनाचीही फसवणूक झाली आहे का, असा सवाल आता उपस्थित होतोय। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। रजत, 350 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, हे आरोप खोडत असताना धनंजय मुंडेंनी अनेक दावे केले, पण ते दावे फोल असल्याचं रियालिटी चेकमध्ये दिसतंय। काय वास्तव समोर आलंय? नक्कीच धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं होतं की त्यांच्या विभागानं 2857 रुपये 14 पैसे या दरामध्ये एक बॅटरी ऑपरेटेड स्प्रेयर खरेदी केलेला आहे। मुळात हा जो दर होता तो जीएसटी विना होता आणि शासनाला तोच बॅटरी ऑपरेटेड स्प्रेयर जीएसटी दिल्यानंतर 3426 रुपयामध्ये पडलेला होता। नागपूरच्या बाजारामध्ये एबीपी माझाने त्या संदर्भातला रिअलिटी चेक केला, तेव्हा जीएसटी विना बॅटरी ऑपरेटेड स्प्रेयर जो आहे तो 2321 रुपयामध्ये आणि जीएसटी दिल्यानंतर 2600 रुपयामध्ये मिळत आहे। मग म्हणजे 2600 रुपयामध्ये जीएसटी दिल्यानंतर जो बॅटरी ऑपरेटेड स्प्रेयर आजही नागपूरच्या बाजारामध्ये मिळत आहे, तोच शासनाने काही महिन्यांपूर्वी 3426 रुपयामध्ये का खरेदी केला, असा प्रश्न निर्माण होतो। आणि दुसरी महत्वाची बाब की ज्या महाराष्ट्र उद्योग कृषी विकास महामंडळाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात आली, त्या महामंडळानेच हे बॅटरी ऑपरेटेड स्प्रेयर खूप कमी किमतीमध्ये काही महिन्यांपूर्वी खरेदी केले होते, याचे पुरावे सुद्धा एबीपी माझाच्या हाती लागलेले आहे। त्यामुळे धनंजय मुंडे जरी दावा करत असले की त्यांनी कमी किमतीमध्ये या सगळ्या यंत्रसामुग्री जी आहे ती शेतकऱ्यांसाठी खरेदी केली, तरी प्रत्यक्षात जे पुरावे हाती लागत आहे आणि सोबतच बाजाराचा आजचा जो दर आहे तो त्यांच्या दाव्यांची पुष्टी करत नाही। त्यामुळे धनंजय मुंडे दिशाभूल करत आहे की कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची दिशाभूल केलेली आहे, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न या संपूर्ण प्रक्रियेतून निर्माण होतोय। निश्चित रजत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।